असं वाटतं की आपला आज दादा जो हरवला हे दुःख आम्ही कधी या दरीमध्ये भरून काढणार नाहीये। आज आम्हाला कधी 2 गट झाले हे जाणीव झाली नाही, पण हे आज दादाचा जो मृत्यू आहे याच्यावर आमचा विश्वासच नाही, हा काय कसा होऊ शकतो आणि काय झालं। जसं आपण बघतोय की खरं तर दादांनी महाराष्ट्रासाठी बरंच काही केलेलं आहे। अगदी सकाळी लवकर त्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत बैठका आणि इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी असायच्या। आज खरं तर ते तर त्यांचं जनताच्या विषयक प्रेम होतं। मी अमरावतीवरून आलेली आहे, लता गावंडे, तर ही माझी धाकटी बहीण आहे। ही तर खूप दादांशी जुळलेली आहे, कारण आमचं गणेशपुरे परिवारांशी त्यांचं खूप लगडचं नातं होतं आणि ते आम्हाला त्याच भावनेने पाहत होते की माझ्या खूप लाडक्या बहिणी आहेत, थोड्या मोठ्या त्यांनी कधी विचार केला नाही। आणि परत तळागाळातले लोक त्यांनी वर काढले आणि त्यांना संधी दिली पक्षात त्यांच्या घरापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची, आणि असा नेता आता होणे नाही। हे दुःख किती जरी म्हटलं तरी भरून काढण्याजोगतं दुःख नाही आहे। आमचा विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर की दादा गेले म्हणून। आणखी काही असतं तर आपण विश्वास केला असता, पण दादा गेले हा विश्वासच आमच्या मनात कधी आम्ही असं म्हणजे हे दुःख व्यक्तही करू शकत नाही आणि त्यांच्याविषयी आता काही बोलूही शकत नाही। फक्त आम्ही त्यांना प्रेमाने आता एवढंच म्हणतो की दादाला श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही एवढ्या लांबवरून इथे आलो। बस त्यांना आता अखेरचं डोळे भरून पाहणे आहे बस। खरं तर या ठिकाणी तुम्ही दाखल झालेला आहात। जसं आपण बघतोय की दादाची ही अकाली एक्झिट झाली, अचानक सकाळी बातमी येते आणि दादा आपल्यातून नसतात। दादांसाठी नाही आता समोर बोलू शकत, आमचं हृदयच नाही दादांसाठी। आमच्या युवकांचं एक वेगळं प्रेरणादायी स्थान होतं दादा हे महाराष्ट्रासाठी यांनी युवकांसाठी एक वेगळं प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं। आज जी या महाराष्ट्राची हानी झालेली आहे ती हानी कुठेच भरून निघू शकत नाही। राजकारणात नेते खूप झाले, कार्यकर्त्याला नेता करणारा आणि कार्यकर्त्याला आमदार करणारा हा अजितदादा हा महाराष्ट्रातला खूप प्रेमळ आणि एकमेव असे नेते होते। आज अजितदादांनी महाराष्ट्रासाठी जे केलं, जे योगदान दिलं आहे, ते योगदान या देशात दादा एवढं योगदान या देशात युवकांना आणि जे आज सर्व महाराष्ट्र हा भौगोलिक सगळ्या गोष्टी जो परिपूर्ण आहे। आज बारामती ही सर्वांच्या स्वप्नाची नगरी आहे। आज अक्षरशः बारामतीत आलेला प्रत्येक माणूस हा दादाचं कार्य काय आहे ही दादाच्या स्वप्नातली बारामती पाहूनच समजून जाईल की दादानी स्वतःच्या गावासाठी काय केलं। लोक माणूस सरपंच झाला की गाव विसरून जातो। दादा महाराष्ट्राच्या उच्च पदावर राहिले, असंख्य पद दादाने भूषवली, तरी दादाने स्वतःचं गाव, स्वतःचा गावगाळा, स्वतःचा माणूस, स्वतःचा कार्यकर्ता कधी सोडला नाही। आज पूर्ण महाराष्ट्र शोककडे त्याच्यासाठी आहे की दादा हे एक हक्काचं व्यासपीठ होतं। दादा हे अनेकांच्या हक्काचं आणि उद्याचं भविष्य महाराष्ट्राचं होतं। एवढंच बोलतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो। ज्यांनी बारामती घडवली ते शिल्पकारच आज आपल्यामध्ये नाहीत। त्याचं दुःख हे बारामती, पुणे आणि अख्ख्या महाराष्ट्राला आहेच, पण आई भवानी ह्या सर्व दुःखातून आम्हा सर्वांना, दादाच्या शिलेदारांना सावरो आणि त्यांचं उर्वरित जे स्वप्न होतं पवार कुटुंबियाचं आणि महाराष्ट्राचं हे यापुढे आई भवानीच्या आशीर्वादाने पूर्ण हो हीच दादांचरणी या ठिकाणी